मित्रांनो, कोकण दौऱ्याचा आजचा माझा तिसरा दिवस. गेले 2 दिवसात मार्लेश्वरपासून सुरू झालेली भटकंती पुढे मग गणपतीपुळे, मालगुंड, कराडेश्वर मंदिर, जय विनायक मंदिर अशी चालू आहे. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी शिवसृष्टीला पण मी भेट दिली आणि हे सर्व अनुभवून मी आता पावसमध्ये मुक्कामी येऊन थांबलो आहे. इथं स्वामी स्वरूपानंदच्या मठाच्या भक्तनिवासच्या समोरच असणाऱ्या माऊली माहेर होमस्टेमध्ये मी राहिलो आहे. इथं मला 800 रुपयामध्ये डबल बेड नॉन AC रूम मिळाली. खूप मोठं पार्किंग आणि तेवढा सुंदर गार्डनिंग एरिया इथं आहे. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी स्वरूपानंदांच्या मठाला भेट देऊन करूया. सुप्रभात. तर मी आता स्वामी स्वरूपानंदांच्या मठाच्या इथं आहे. बाहेरच्या बाजूची ही कमान बघताय तुम्ही आणि इथं आल्यानंतर आपल्याला एक पार्किंग भेटतं. उजव्या साईडला मोठं असं प्रशस्त पार्किंग आहे आणि आत्ता सकाळचे 7:30 वाजलेत. आत्ता जस्टच मार्केट वगैरे दुकानं वगैरे ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवाळीचेच हे दिवस असल्यामुळं गर्दी पण तशी काही फारशी अजिबात नाही आहे. गर्दी फारशी म्हणण्यापेक्षा गर्दीच नाही आहे. आता एवढ्या सकाळी आलो आहे तर पहिल्यांदा आपण दर्शन करून घेऊया. स्वामींच्या समाधी मंदिरामध्ये शूटिंगला परवानगी नव्हती, पण आतमधील वातावरण खूपच प्रसन्न आणि मनाला एक वेगळी शांतता देणार आहे. स्वामींच्या समाधीला घातलेली सोनचाफ्याच्या फुलांचा दरवळ एक वेगळंच चैतन्य मंदिरात पसरवत होते. स्वामींची जन्मलेली खोली पण एका बाजूला जतन करून ठेवलेली आहे. मठाच्या मागील बाजूस ही संत वाहणारी नदी आहे. मठामध्ये रोज सकाळी 12 ते 2 आणि सायंकाळी 7 ते 9 अशा वेळेत प्रसाद पण असतो. पावसमधून 4 किलोमीटरचा प्रवास करून गणेश गोळे या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मी आता येऊन पोहोचलो. या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती नाही, तर एका शेळीच्या स्वरूपात गणपती बाप्पा इथं अवतरित आहेत. या शेळीतून पूर्वी एक पाण्याची धारा व्हायची अशी आख्यायिका होती. कालांतराने हे पाणी एके दिवशी यायचे बंद झाले. आता यामागे काही नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारण असेल, पण भाविकांमध्ये गुळ्याच्या या गणपतीने पुळ्याला म्हणजेच गणपतीपुळ्याला प्रस्थान केले असे प्रचलित झाले. तेव्हापासूनच गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला ही म्हण सर्वश्रुत झाली. या मंदिरापासून समुद्रकिनारा जवळ आहे. या किनाऱ्यावरूनच पूर्वी प्रवास करणारे गलबतवाले प्रवास आणि व्यापार सुरळीत व्हावा यासाठी या गणपतीला साकडे घालायचे. त्यामुळे याला गलबतवाल्यांचा गणपती म्हणून पण ओळखले जाऊ लागले. तर मंदिरात श्रींचं दर्शन झालं आणि गेल्यासच आरती सुरू झाली. त्यामुळे आम्हाला मंदिरची आरती मिळाली. आता आरती वगैरे दर्शन वगैरे संपवून बाहेर असा जरा एक मंडप आहे, म्हणजे एक सभा मंडप टाईप असा एक भाग बनवलेला आहे इथं आणि हिच्या खाली जर बघितलं तर पूर्ण जंगल भाग दिसतो इकडं. आणि हे मंदिर आहे ना, हे एका असं पठारावरतीच आहे असं आणि खाली पूर्ण असं घनदाट जंगल दिसायला लागलेलं आहे. मंदिरातनं आपण बाहेर आल्यानंतर मंदिराची जी कमान आहे ना, त्या कमानीच्या समोर एक कातळात खोदलेली एक विहीर आहे आणि आता ग्रामस्थ पण काही दर्शनासाठी आले होते. तर त्यांच्याकडून समजलं की या विहिरीचं पाणी बारमाही पाण्याची लेवल तेवढीच असते. तर या आता विहीर बघूया आपण. हे मानवनिर्मित आश्चर्य खरंच बघण्यासारखं आहे. गणेशगुळे मंदिरचं दर्शन करून झाल्यानंतर गणेशगुळेला एक सुंदर असा समुद्र किनारा पण आहे. मी आता समुद्र किनाऱ्यावरती आलो आहे आणि इथं आता तुम्ही बघितलं ना तर खूप सारी अशी सुरूची उंच झाडं तिथं दिसत आहेत. बाकी आज किनाऱ्यावरती म्हणाल ना तर पूर्ण सगळी शांतता आहे. पर्यटक तर काय कोणीच दिसत नाहीत, कारण की आज नरक चतुर्थीचा दिवस आहे. मला वाटते की साधारण भाऊबीजेनंतर लोक पर्यटनासाठी बाहेर पडतील. त्यामुळं आता सध्या तर कोण नाही आहे. त्यामुळे खूप चांगली वेळ साधून मी इथं आलो आहे असं म्हणता येईल. आणि काही गायी इथं चरताना दिसत आहेत, एवढंच. बाकी कोण लोक तर काय पर्यटक तर काय कोण दिसत नाही तिथं. बाकी हा किनारा बघून ना मला सागरेश्वरच्या समुद्र किनाऱ्याची आठवण झाली. सागरेश्वरचा जो ब्लॉग केला होता ना
तो पण किनारा असाच आहे, असं सुरूचं सगळं बन आहे आणि तिथून मग आपण समुद्र किनाऱ्यावरती आपली एंट्री होते. तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसाल ना तर इथं आय बटनमध्ये मी तो ब्लॉग देतो, तो पण जरूर बघा. खूप मोठा आणि विस्तीर्ण असा हा समुद्रकिनारा आहे. आता जरा भरतीचा सीझन चालू आहे ना, त्यामुळं समुद्राचं रौद्र रूप बघायला मिळायला लागले आणि लाटा तर अक्षरशः जोर जोरात येऊन इथं आदळायला लागलेले आहेत समुद्रकिनाऱ्यावर. आणि समुद्रकिनारा हा अगदी स्वच्छ आहे, नीटनेटका दिसतोय, कुठेही घाण कचरा अवास्तव असं काही दिसत नाही. ओव्हरऑल स्वच्छ आहे समुद्रकिनारा. इथे कधी आलात तर जरूर एक क्वालिटी वेळ तुम्ही घालवू शकता. आता दुपारचे 1 वाजले होते. मी गणेशगुळेहून कशेळीकडे चाललो होतो. वाटेवर हे एक हॉटेल लागले. इथं जेवणासाठीचा एक स्टॉप घेतला. तर आता एक लंचसाठीचा ब्रेक घेतला आहे आणि मी आता आहे गावखडी म्हणून ठिकाण आहे. आता कशेळीसाठी निघालो होतो, तर हे गावखडी म्हणून ऑन द वे लागतं. मी मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी पण ह्या रूटवरून कशेळीसाठी आलो होतो. त्यावेळेला इथं जेवणासाठी मी थांबलो होतो. इथं नॉनव्हेज अतिशय सुंदर मिळते. पण आज काय झालं, आज सोमवार आहे, त्यामुळे सोमवारचं मी काय नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे आज व्हेज थाळीच घेतलेली आहे. एक स्पेशल व्हेज घेतलेलं आहे आणि आपली एक रेग्युलर व्हेज थाळी घेतलेली आहे. तर याच्यामध्ये पनीरची भाजी आहे, ही वाटाण्याची आमटी आहे, त्यानंतर कोबीची भाजी, वरण, ताक आहे, कांदा, टोमॅटो, हे आपलं पापड एक आहे दिलेला आणि राईस आणि चपाती असते. तर आता टेस्ट करून ॲक्च्युली बघितलं मी, टेस्ट तर छान आहे. त्यामुळं तुम्ही जर ह्या रूटवरती येणार असाल तर इथं तुम्ही जेवणासाठी थांबू शकता आणि नॉनव्हेज अतिशय छान मिळते. इथं मी गेल्या वेळेला नॉनव्हेज खाल्लं होतं इथं. तर गावखडीमध्ये लंच केल्यानंतर तिथून पुढे निघून एक 13 किलोमीटर पुढे आल्यानंतर मी कशेळी या गावातून पोचलो आहे. इथं कनकादित्य म्हणून मंदिर आहे, ते मंदिर आता आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. हे मंदिर सूर्यदेवांचं मंदिर आहे. तर आज जाऊन बघूया मंदिर कसं आहे. अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळी सौराष्ट्रावर चाल करून आला होता, त्यावेळी प्रभासपट्टणम येथील सूर्यमंदिरातील 12 सूर्यमूर्तींपैकी काही सूर्यमूर्ती एका व्यापाऱ्याच्या गलबतावर चढवल्या आणि जेव्हा ते गलबत दक्षिणेकडे निघाले त्यावेळी कशेळी इथल्या समुद्रकिनाऱ्यावरून ते पुढे जाईना, तेव्हा गलबतातील एक मूर्ती तिथल्याच एका गुहेत ठेवली व कालांतराने तीच मूर्ती या मंदिरात प्रतिष्ठापित केली. तर मंदिरात आता दर्शन घेतलं. मंदिरामध्ये सूर्यदेवांची मूर्ती आहे, अतिशय सुंदर मूर्ती आहे. आणि पुजारींशी बोलताना असं समजलं की संपूर्ण भारतामध्ये अगदी मोजकीच सूर्यमंदिर आहे, जसं की आसामचं आता कोणार्क सूर्यमंदिर आहे किंवा गुजरातमध्ये पण एक आहे, मला त्याचं नाव माहीत नाही. आणि हे एक सूर्यमंदिर, जी काही मोजकीच सूर्यमंदिर आहे त्याच्यात जी मूर्ती आपल्याला बघायला मिळते ती ही एकमेव ह्या मंदिरात मूर्ती बघायला मिळते सूर्यदेवांची. आणि ते पण आपल्या महाराष्ट्रात आणि कोकणात आहे. किती वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे नाही. आणि त्याचबरोबर आता हे अजून पण मंदिराच्या आवारात अशी छोटी 3 मंदिरं आहेत. हे आहे विष्णुदेवांचं मंदिर, त्याच्या बाजूलाच आहे ते आर्यदुर्गा मंदिर आणि त्याच्या पलीकडं महादेवांचं मंदिर आहे. आणि मंदिराचा सभोवताल जो आहे मंदिराच्या बाजूचा, तो चिऱ्याचे दगड असे जमिनीत रुतवून छान असं सभोवताल केलेला आहे. अतिशय सुंदर आणि एक शांत वातावरण आहे इथं. मंदिराच्या आतमध्ये मी आता थोडा वेळ बसलो होतो. सगळा लाकडी त्याचं सभामंडप आहे, अतिशय छान मेंटेन केलेला आहे तो. आणि तिथं बसल्यानंतर एक वेगळाच चैतन्य आणि एक थंडावा त्याचा जाणवतो आपल्यावर. तर तुम्ही इथं आलात ना, एक थोडा वेळ तर जरूर थांबा या मंदिरामध्ये. कनकादित्य मंदिरापासून पुढे 3 किलोमीटरवरती देवघळी बीच आहे, तिथे येऊन पोचलो. पार्किंगच्या बाजूनेच चिऱ्याच्या पायऱ्या अशा खाली गेलेल्या दिसतात, ज्या आपल्याला टेबल टॉप पॉईंट आणि बीचकडे घेऊन जातात. या ठिकाणावर आपण जेव्हा येतो आणि डोळे भरून आपल्या समोर जे काही भव्य दिवा आपण बघतो ना मित्रांनो, तेव्हा निसर्गाला सर्वात मोठा कलाकार का म्हणतात हे कळून चुकतं. तर मी कशेळीमधल्या देवघळी बीचवरती येऊन पोचलो आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला इथं आल्यानंतर याचं वर्णन करायचं म्हटलं ना तर निसर्गाचा चमत्कार म्हणजे काय असतो ते तुम्हाला इथं आल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे बघा ना, हा संपूर्ण भाग एक असा पठारी भाग आहे आणि या पठाराचे 2 पोर्शन समुद्रात घुसलेले आहेत आणि मध्ये एक असा मोकळा हा भाग दिसतोय. याचाच एक बीच तयार झाला इथं. फार काय असा मोठा नाही आकारानं आणि पुढं समुद्र तर काही विहंगम दिसतोयच. आता थोडंसं भरतीचं वातावरण असल्यामुळे लाटा जोरजोरात यायला लागले.
इतर वेळी पण हा समुद्र तसा आतमध्ये जाऊन एन्जॉय करण्यासारखा नाही आहे, सेफ नाही आहे तो. आपण इथं लांबूनच उभारून त्याचं काय असेल तर त्याचा आनंद लुटायचा आहे. आणि याला देवघळी बीच म्हणण्यामागं पण एक स्टोरी आहे. ती अशी की माझ्या डाव्या हाताला तुम्ही ही जी गुहा सदृश भाग बघताय ह्यालाच म्हणतात देवघळी. घळी म्हणजे गुहेसारखा भाग. म्हणजे पूर्वीच्या काळात इथून एक जहाज इथून पास होत होतं, त्याच्यात बरंचसंच काहीतरी साहित्य वगैरे इथून नेत होतं. आणि अचानक काय झालं की ह्या भागात ते जहाज एकदम रुतून बसलं आणि पुढे जायला तयार नाही. नावेतली जी लोकं असतात त्यांनी तो बराच प्रयत्न करून बघितला, पण जहाज काही इथून पास होईना. तर इथल्या स्थानिकांची नजर त्या जहाजावरती गेली, तर त्यांनी त्यातल्या साहित्यावरती जर एकदा नजर मारली तर त्याच्यामध्ये एक मूर्ती त्यांना दिसून आली. तर स्थानिकांनी त्या जहाजातल्या लोकांना सांगितलं की ही जी मूर्ती आहे देवाची, हिच्यामुळं तुमचं जहाज आता इथून पुढं जात नाही आहे, तुम्हाला इथून जाण्यासाठी देवाची परवानगी नाही आहे. आणि ती मूर्ती होती सूर्यदेवांची. तर ती मूर्ती काय केली, ती मूर्ती काढून जी डाव्या बाजूला जो पहाड आहे ना त्याच्यामध्ये जी घळी तुम्ही बघताय त्या घळीमध्ये ती मूर्ती ठेवली. आणि त्यानंतर मग ते जहाज इथून पुढं मार्गस्थ झालं त्याला जिकडे जायचं होतं ते. आणि मग काही दिवसानंतर मग कशेळीतल्या स्थानिक ग्रामस्थांनी ती मूर्ती विधिवत खाली आपण आता जे कनकादित्य मंदिर बघितलं ना तिथं जाऊन त्याची प्रतिष्ठापना केली आणि तिथून पुढं मग त्याची पूजा अर्चा सुरू झाली सगळी. तर अशी ही स्टोरी आहे त्याला देवघळी बीच म्हणण्यापाठीमागची. देवाची मूर्ती सदृश्य भागात ठेवली गुहेत म्हणून देवघळी, याच्यावरून ह्या बीचला नाव पडलं देवघळी. तर अतिशय सुंदर पॉईंट आहे. आणि इथं आलात ना एक म्हणजे असं एक मरगळलेपणा जो असतो ना आणि असा एक विचार असं डोक्यात गुंता झालेला असतो ना, तो सगळा इथं क्लिअर होऊन जातो आणि वेगळाच फ्रेशनेस जाणवतो. तुम्ही इथं जरूर व्हिजिट करा, मस्ट रिकमेंडेड प्लेस आहे. फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला इथं आल्यानंतर की कोणताही कचरा करू नका. मी ॲक्च्युली हे सांगत नाही आहे कोणत्याही व्हिडिओमध्ये, पण आता खरोखर असं सांगायची माझी इच्छा झाली. कारण बघा इतकं सुंदर ठिकाण आहे, मी आता इतकं भरभरून बोललो या ठिकाणाविषयी. आणि इथं मागं बघा माझ्या सगळा बाटल्यांचा खच लागलेला आहे पूर्ण. सगळं वाईट आहे, विदारक आहे दृश्य खरंच. हे समोर म्हणजे इकडं बघितलं ना तर निसर्गाचं इतकं सुंदर रूप दिसतंय आणि इकडं बघितलं ना तर मानवानं केलेलं दुसरं घाणेरडं रूप दिसतं. हे प्लीज करू नका इथं आल्यानंतर, प्लीज रिक्वेस्ट तुम्हाला. तर भर उन्हाचंच इकडं कशाळीमध्ये आलो होतो ना देवघळीला, कारण की आता हे लास्टचं आता शूटिंग आहे. हे उरकून आता कोल्हापूरला निघायचं आहे, त्यामुळं दुपार म्हटलं आता शूट घेऊन इथून निघायचं. कोकम सरबत घ्यायला थांबलं. इथं अशी छोटी छोटी दुकानं आहेत 2-3. इथं तुम्हाला कैरीपणे कोकम सरबत वगैरे मिळतं. या व्हिडिओसोबतच आपली कोकण सिरीज पण इथंच संपवतो. पहिले 2 भाग बघितले नसतील तर जरूर बघा. ही संपूर्ण सिरीज आवडली तर लाईक शेअर करा आणि आपले सुशांत पाटील हे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. परत लवकरच भेटूयात नवीन एखादी कोरी करकरीत सिरीज घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा. धन्यवाद.